महसूल विभागाने खडकपूर्णा जलाशयात 8 बोटी केल्या नष्ट। रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांचा शोध घेऊन महसूल विभागाने केली धडक कारवाई। देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणामध्ये रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने काल 24 मार्च रोजी मोठी कारवाई करत 8 बोटी नष्ट केल्यात। खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। मोहिमेअंतर्गत काल दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान मौजे, गारखेड व मंडपगाव शिवेजवळ अवैध रेती उपसा करणाऱ्या 4 फायबर बोटी व 4 इंजिन बोटी अशा एकूण 8 बोटी पकडण्यात आल्या। त्यामधील मजूर पळून गेल्याने बोटी कोणाच्या आहेत याची माहिती मिळू शकली नाही। सदर 8 बोटी धरणाच्या किनाऱ्यावर स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या। सदर शोध मोहीम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। अवैध उपसा करणाऱ्या बोटी बेशर्माच्या झाडामध्ये लपविण्यात आल्या होत्या। जिलेटिनच्या सहाय्याने बोटी नष्ट करण्याची प्रक्रिया रात्री 8 वाजेपर्यंत राबविण्यात आली। सदर कारवाई जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली। यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशीनाथ इप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे अधिकारी S.J. तलार, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तरासिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बर्डे, प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते आदी उपस्थित होते। आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी आम्ही खडकपूर्णा धरणामध्ये अवैध बोटी शोधण्यासंदर्भात बुलढाणा येथील शोध व बचाव पथकातील पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांना बोलवलं होतं। तर सकाळपासून आमचे मंडळाधिकारी, तलाठी सर्वजण टीम घेऊन धरणात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत होते। तर या ठिकाणी आम्हाला गारखेड या ठिकाणी 4 फायबर बोटी आणि 4 इंजिन बोटी सापडल्या आहेत। तर त्यामध्ये आता त्यांना नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे। यापुढेही अवैध रेती उत्खनन करणाऱ्या बोटींविरुद्ध अशा स्वरूपाची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल। देऊळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उपसा होण्याच्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त होत आहेत। आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनासुद्धा वारंवार सूचना देत आहोत, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोध मोहीम राबवली। त्या ठिकाणी NDRFचं जिल्हा स्तरावरून पथक आलं। माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की 4 बोटी आणि 4 फायबर इंजिन बोटी अशा एकूण 8 बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत। त्या आता आपण नदीच्या काठा म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आणि त्या ठिकाणी आपण आता दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटिनच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत। खूप जिकिरीचं अशा पद्धतीचं काम आहे आणि तरीसुद्धा आमचे महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि NDRFचे पथक हे शोध मोहीम राबवत आहेत। आत्तापर्यंत जवळपास आम्ही 31 बोटी फोडलेल्या आहेत आणि ह्या 8 जर केल्या तर अशा 39 बोटी या 2 वर्षामध्ये फोडण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम महसूल विभागाकडून करण्यात